पहिले घेतले मी काजू, त्याच्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक केले आणि त्याच्यात टाकलं दूध आणि घी. तर नंतर मी ते लो फ्लेमवर फ्राय केलं आणि मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने मी त्याच्यात गूळ टाकला आणि गूळ टाकल्यानंतर थोडंसं असं पातळ होऊन दिलं आणि मग असं पातळ झाल्यावर मग मी ठेवलं फ्रीजमध्ये घट्ट होण्यासाठी आणि घट्ट झाल्यावरच मग ते मोदक नंतर साच्यामध्ये भरले. मी त्याच्यात टाकले बदाम. मोदक झाले तयार.